तुम्ही साऊथच्या जे ॲक्टर्स आहेत तुम्ही त्यांचा ऑरा बघा. ते भलेही चेहऱ्याने असे सावळे असतील पण त्यांचं जे आतमधली जी इनर ब्युटी आहे तर त्यांना असं बघावं वाटतं. त्यांचा ऑराशी आपला ऑरा मॅच होतो. आणि त्याच्या विरुद्ध इतर तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीतले ॲक्टर बघा, तुम्ही वाटतं अरे नॉर्मल. त्याच्यामध्ये जे वेवलेंथ आहेत त्या वेवलेंथ आपल्या मनाशी जुळतात. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आणि आपण बघतो की आजकाल लग्न पटकन ठरत नाहीत किंवा कोणाचं लग्न झालं असेल तर ते टिकत नाही फार काळ. तर त्याचा आणि ऑरा इम्बॅलन्सचं कसं कनेक्शन आहे? ही संशय वृत्ती ही जेव्हा वाढते आणि विकोपाला येते तेव्हा खटके उडतात. तर वैवाहिक जीवनात कलह वाढतात, म्हणजे डिवॉर्सपर्यंत या गोष्टी जातात. आणि लग्न जुळवण्याच्या आधी सुद्धा याच ऊर्जेत जर तो एखादा व्यक्ती असेल तर तो समोरच्या व्यक्तीच्या ऑराशी मॅच नाही होत. तुमच्याकडे 1000 वॅट आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीकडे 500 वॅट आहेत, तर यामधील पॉवरफुल कोण व्यक्ती असेल? तर आपण म्हणणार की 1000 वॅट वालाच, बरोबर. तर त्याचा जितका आंतरिक प्रकाश हा जास्त असेल त्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे. आणि त्याचा जो आंतरिक प्रकाश कमी आहे, जिथं फिअर आहे, फोबिया आहे, एन्झायटी आहे, तर त्या व्यक्तीचा ऑरा हा वीक आहे. तर आपण या माध्यमातून हे समजू शकतो की या दोघांचा जो डिफरन्स आहे तो ऊर्जा प्रवाह कुठंतरी मोठ्या लेवलला कार्य करतोय आणि एक ऊर्जा प्रवाह कुठंतरी स्टक झालेला आहे, अडकलेला आहे, आणि तो त्यासोबत झुंज देतोय. नमस्कार, मी प्राची, तुमची होस्ट. पण हा पॉडकास्ट सुरू करण्याआधी थोडं थांबा आणि स्वतःला प्रश्न विचारा. तुम्ही कष्ट करताय पण जॉब मिळत नाही आहे. जॉब मिळाला आहे पण तो टिकत नाही आहे. लग्नाचं ठरत आलं आहे पण प्रत्येक वेळी काहीतरी अडतं. तरुण कमकुवत नाही आहे, तो लेझी पण नाही आहे, तो फक्त असंतुलित आहे. आणि हे असंतुलन बाहेरचं नसून ते आपल्या आतल्या ऑरामधलं आहे. आणि आज आपण मोटिवेशन नाही तर ट्रूथ बोलणार आहोत. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा. कदाचित तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आज इथेच तुम्हाला मिळेल. आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत भगवान उर्फ आशिष शांताराम काटकर. ते ऑरा एक्सपर्ट असून माइंडफुलनेस कोच आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 12,000 इंजिनिअरिंग, फार्मसी, मेडिकल, JEE, नीट, NDA, पॉलिटेक्निक करणाऱ्या विद्यार्थ्यांना माइंडफुलनेस आणि ऑरा स्कॅनिंगबद्दल जागरूक केलेलं आहे. ओके सर, तर आपण सुरुवात अगदी बेसिक्सपासून करूया. आम्हाला सांगा की ऑरा म्हणजे नक्की काय? तर ऑरा म्हणजे आपण साधू संतांच्या मागे जे वर्तुळाकार वलय बघतो त्याला आपण ऑरा किंवा आभामंडल असं म्हणू शकतो. वैज्ञानिक भाषेमध्ये याला विद्युत चुंबकीय तरंग किंवा बायोइलेक्ट्रिक एनर्जी असं सुद्धा म्हणतात. तर ऑरा ही स्पिरिच्युअल कन्सेप्ट आहे, पण त्याचा प्रॅक्टिकल लाईफशी पण काही संबंध आहे का? हां, तर ऑरा ही स्पिरिच्युअल आणि सायंटिफिक कसं कार्य करते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही ऊर्जेने बनलेली आहे आणि ऊर्जा जर आपल्याला समजली तरच आपल्याला अध्यात्म समजू शकतं. तर अध्यात्माचाच एक भाग विज्ञान आहे. म्हणून ते वैज्ञानिकपणे जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर त्या आध्यात्मिक प्रवासामध्ये खूप मोठं आपल्याला सहकार्य करण्यास आपल्याला मदत मिळते. तर हे वैज्ञानिक कन्सेप्ट असून याला अध्यात्माची सांगड घालण्यात आलेली आहे आणि हे जगविख्यात असं तंत्रज्ञान आहे. तर आता आम्हाला सांगा की आपले थॉट्स, इमोशन्स, ॲक्शन्स या ऑरावर कशा परिणाम करतात? हां, तर खूप छान प्रश्न आहे हा. तर आपली जी बॉडी आहे ती बॉडी 5 लेअरने बनलेली असते. त्यामध्ये प्रथम लेअर जो आहे तो आपला अन्नमय कोश असतो, नंतरचा लेअर असतो आपला प्राणमय कोश, नंतर असतो मनोमय कोश, नंतर असतो ज्ञानमय आणि नंतर असतो आनंदमय. तर हे जे 4 बॉडी आहेत त्या सूक्ष्म आहेत आणि त्या दिसत नाहीत, परंतु त्या आपल्या जीवनावर प्रत्येक क्षणाला इम्पॅक्ट करत असतात. तर त्यातूनच आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती ह्या निश्चित होतात आणि त्याचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम दिसून येतो. तर आता पुढचा प्रश्न, आपल्या एवढ्या हेक्टिक लाईफमध्ये आपलं ऑरा का महत्त्वाचं असतं? हां, तर ऑरा म्हणजे काय की तुमचं स्वतःची रिॲलिटी. आपण म्हणतो की पर्सनॅलिटी खूप छान आहे, परंतु यामध्ये सत्य काय आहे तर तुमची ऊर्जा. कारण ऊर्जा ही काय आहे, ही एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरित होते. ती तयारही होत नाही आणि मरतही नाही. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतरित होते. तर याला आपण म्हणतो एनर्जी ट्रान्समिशन. तर ज्या माणसाचा ऑरा असं अत्यंत प्रभावी आहे तर आपल्याला त्याच्याशी बोलू वाटतं, त्यासोबत चर्चा करू वाटते, त्याच्यासोबत आपल्याला थांबावं असं वाटतं. याचा अर्थ काय की त्याचे पॉझिटिव्ह चार्जेस जास्त आहेत.
तर सकारात्मक ऑरा जर असेल तर त्या व्यक्तीला जीवनामध्ये उच्च पद, उच्च स्थान, पद, प्रतिष्ठा, व्यवसायामध्ये वृद्धी, व्यवसायामध्ये विस्तार करण्यासाठी ह्या गोष्टी सहाय्यक ठरतात. तर हा इतका महत्त्वाचा ऑरा असतो, तो जर का वीक असेल किंवा डिस्टर्ब्ड असेल तर आपल्याला काही संकेत दिसतात का? हो. आता जसं की आपण म्हणतो नकारात्मक ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा, तर आपण नकारात्मक व्यक्तीसोबत बसू इच्छित नाही, कारण की ती ऑरा निगेटिव्ह आहे. पण एखाद्या मंदिरात आपण जर गेलो तर तिथे आपल्याला जे चैतन्य मिळतं तर ते सकारात्मक ऑरा आहे. तर हा दोघातला फरक आहे. आणि नकारात्मक ऊर्जेसोबत तुम्ही सर्वाईव्ह करू शकत नाही, कारण ती तुमची जीवनामध्ये अडथळे निर्माण करणारी ऊर्जा आहे. तर ती कोणत्याच व्यक्तीला आवडणार नाही. त्यामुळे ती लोकं नैराश्यामध्ये जातात, डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना न्यूनगंड बाळगतात, फोबिया बाळगतात. तर अशा लोकांना आपण कोणी व्यक्ती इग्नोरच करेल. पण जर एखादा व्यक्ती समजा अध्यात्मामध्ये आहे, तो अग्निहोत्र करत आहे, तो नंतर आपण त्याला म्हणतो की कलेक्टिव्ह साधना करत आहे, तर त्या व्यक्तीला किंवा तो रेकी करत असेल प्रॅक्टिस, तर त्या व्यक्तीसोबत तुम्हाला बोलावं वाटेल, त्याच्यासोबत वेळ घालायला आवडेल. तर हा ऑरामधला खूप मोठा एक म्हणतात की खूप मोठा परिणाम करणारी ही गोष्ट आहे की ज्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऑरा आपल्याला इझिली समजण्यास मदत करतो. तसंच स्ट्रॉंग आणि वीक ऑरा असलेल्या समजा दोन व्यक्ती असतील तर त्या दोन व्यक्तीतला आपल्याला फरक स्पष्टपणे कसा काय दिसतो? खूप छान प्रश्न आहे हा. की एक व्यक्ती आहे, आता आपण एक्झाम्पलसाठी घेऊ की तुमच्याकडे 1000 वॅट आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीकडे 500 वॅट आहेत, तर यामधील पॉवरफुल कोण व्यक्ती असेल? तर आपण म्हणणार की 1000 वॅटवालाच, बरोबर. तर त्याचा जितका आंतरिक प्रकाश हा जास्त असेल त्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे, आणि त्याचा जो आंतरिक प्रकाश कमी आहे, जिथं फिअर आहे, फोबिया आहे, एन्झायटी आहे, तर त्या व्यक्तीचा ऑरा हा वीक आहे. तर आपण या माध्यमातून हे समजू शकतो की या दोघांचा जो डिफरन्स आहे तो ऊर्जा प्रवाह कुठंतरी मोठ्या लेवलला कार्य करतोय आणि एक ऊर्जा प्रवाह कुठंतरी स्टक झालेला आहे, अडकलेला आहे, आणि तो त्यासोबत झुंज देतोय. तर हा असा दोघांमधला एक डिफरन्स आपण समजू शकतो. बरं. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण ऑरा कशी ओळखता? आणि शिवाय त्यालाच पकडून आहे की बिहेवियर, बॉडी लँग्वेज किंवा एनर्जी लेवलमधून आपल्याला हे ओळखता येतं का? ओके. तर इथे 2 प्रश्न आहेत ॲक्च्युली, की ऑराला ओळखणं हे कोणासाठी शक्य आहे आणि ऑरा कशी समजली जाऊ शकते. तर याचं एक फार सुंदर एक्झाम्पल मी देतो तुम्हाला, की तुम्ही एखाद्या कलेक्टिव्ह मेडिटेशन सेरेमनीत जावा जिथे हजारो लोक ध्यान करतायत, आणि तुमचा ऑरा हा ॲव्हरेज ऑरा आहे, आणि तुम्ही फक्त तिथं जाऊन बसा, काहीच करू नका. तुम्हाला काही येत असो किंवा नसो, तुम्ही तिथे फक्त जीवनातील 25 ते 30 मिनटं द्या तिथे, आणि तुम्ही बघाल की 25 मिनटापूर्वीचा व्यक्ती तुम्ही नाही आहे. तर यालाच काय म्हणतात, स्पीड ऑफ लाईट. हा 3 लाख किलोमीटर पर सेकंड चालतो, आणि ज्या ठिकाणी कलेक्टिव्ह मेडिटेशन साधना होते त्या ठिकाणचा हा ऑरा हा इतका मोठा असतो की हा संपूर्ण ब्रह्मांडाला हील करणारा ऑरा असतो. तर जेव्हा एखादा सकारात्मक ऑरा वाढतो तेव्हा त्या व्यक्तीचं मॅग्नेटिझम वाढतं, त्या व्यक्तीचा शरीरात आनंद दिसतो, त्याच्या हावभावामध्ये प्रेम दिसतं, नंतर माफ करण्याची कृती दिसून येते, त्याला म्हणतो की आपण त्याला विनम्रता प्राप्त होते. अगदी याच्या विरुद्ध जर त्याचा ऑरा निगेटिव्ह असेल तर त्याला जेलसी किंवा बदल्याची भावना किंवा एन्झायटी किंवा त्याच्या मूड स्विंगमध्ये, म्हणजे म्हणतो ना मूड ताबडतोब स्विंग होणे आणि फार लवकर रिॲक्ट करणे, म्हणजे शॉर्ट टेम्पर्ड म्हणतो आपण त्याला. तर अशा जर गोष्टी तुम्हाला आढळल्या तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला आता काय निवडायचे. यू हॅव टू डिसाईड की विच ऑरा you want to achieve. So you have to go always higher consciousness. So you have to follow divine path. लाईक जे लोक रेकी करतात, जे लोक प्राणिक हिलिंग करतात, जे लोक अग्निहोत्र सेरेमनीमध्ये एकत्र येतात, बऱ्याच प्रकारचे मेडिटेशन्स करतात. जसं की समजा आपण आनापानसती आहे, जसं की समजा आता सद्गुरूंचं इनर इंजिनिअरिंग आहे, किंवा बरेचसे काही आपले जे मोठे मोठे संत आहेत तर त्यांच्या माध्यमातून जे काही मंडळी ध्यान करतात, त्यांना फॉलो करतात, तर तुम्ही बघा की
एक समजा घरामध्ये 4 माणसं आहेत आणि एखादा पती जेव्हा ध्यान करतो तर पत्नी ऑटोमॅटिक 2, 3, 4 महिन्यानंतर ध्यान करायला लागते. नंतर त्या दोघांचं बघून ती मुलं सुद्धा जी ॲरोगंटली वागत होती किंवा जी मुलं अभ्यासात कमजोर होती तर त्यांचा ऑरा इतका एक्सपॅन्ड होतो की ते मुलं सुद्धा प्रामाणिकपणे अभ्यास करतात, प्रामाणिकपणे रुटीन फॉलो करतात, जंक फूड खात नाहीत. तर यामुळे काय होतं की हे सात्विक जे जीवनशैली आहे हा समाज कुठंतरी विसरत चालला आहे. आणि त्यामुळे काय होतं की यांच्या जे ऑर्गन्स आहेत त्याची जी क्षमता आहे, त्याची जी लढण्याची ताकद आहे ती हळूहळू कमी होते. तर हा जर का आपण हा ऑरा समजून घेतला जो आपल्या सप्तचक्रांशी संबंधित आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंब हे स्वस्थ राहील, आनंदी राहील आणि प्रॉस्परस राहील. कारण की तुमचं जर का आनंदी असेल, तुमचं जीवन सुखी असेल तर तुमच्याकडे वेल्थ पण त्याच येणे येईल. कारण तुमचं जे संवनचक्र आहेत त्या संवनचक्रामध्ये प्रत्येकाचं सोल्युशन ठेवलेलं आहे. म्हणजे जे परमेश्वरीय ऊर्जा आहे आपण जे म्हणतो की गॉड कॉन्शियसनेस तर ते बाहेर नसून तुमच्या औरामध्ये आहे आणि ते चक्रामध्ये व्याप्त आहे. परंतु या चक्राचं विश्लेषण करताना आपण वैज्ञानिकपणे अभ्यास केला पाहिजे की जेव्हा हे शास्त्र बाहेर जातं, लंडनला जातं, अमेरिकेत जातं किंवा तुमचं न्यूझीलंडला जातं तर तिथं काय होतं की ती लोक याला वैज्ञानिक पद्धतीने डिझाईन करतात की बाबा ओम का म्हणायचा, जय श्रीराम का म्हणायचं, कृष्णा वासुदेवाय का म्हणायचं. तर तुमच्या बॉडीतून जेव्हा व्हायब्रेशन्स इम्पॅक्ट करतात, तुमच्या सेलवर बिहेव ते पॅटर्न चेंज होतात तेव्हा त्यांना समजतं की अरे बापरे हे तर भयंकर सायन्स आहे, म्हणजे खूप छान सायन्स आहे. आणि मग ते स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, त्यांच्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये हे ट्रेनिंग दिलं जातं आणि मग ती लोक हेल्दी, वेल्दी, हॅपी राहतात. तर हा ऑरा जो आहे तो एका जर्मन टेक्नॉलॉजीच्या आधारे स्कॅन केला जाणं शक्य आहे, जी जगविख्यात टेक्नॉलॉजी आहे आणि प्रत्येकाला माहीत आहे. भारतात थोडासा अवेअरनेस कमी आहे, परंतु आता आम्ही 12,000पेक्षा जास्त इंजिनियर्स, मेडिकल प्रोफेशनलला, नंतर तुमच्या IT प्रोफेशनलला, नंतर जे काही मुलं मेडिकलमध्ये आहेत त्यांना आम्ही हे प्रॅक्टिकली त्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांना आम्ही हे गाईडलाईन दिलेलं आहे की बाबा हे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲडॉप्ट करा, जे आपलं रक्तामध्ये आहे, आपल्या DNA मध्ये आहे. तर हा आमचा दोघांचा एक खूप मोठा संकल्प आहे आणि आम्ही दोघंही म्हणतो की हम वादे नाही इरादे लेकर आए हे. तर आम्हाला आता हे घराघरामध्ये हा ऑरा पोचवायचा आहे. बरोबर. तर आम्हाला सांगा की हा ऑरा आपल्याला अगदी कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये किंवा अगदी फर्स्ट इम्प्रेशनमध्ये पण जाणवतो का? हो. तुम्ही साऊथच्या जे ॲक्टर्स आहेत तुम्ही त्यांचा ऑरा बघा. ते भलेही चेहऱ्याने असे सावळे असतील पण त्यांचं जे आतमधली जी इनर ब्युटी आहे तर त्यांना असं बघावं वाटतं, त्यांचा ऑराशी आपला ऑरा मॅच होतो. आणि त्याच्या विरुद्ध इतर तुम्ही कोणत्याही इंडस्ट्रीतले ॲक्टर बघा, तुम्ही वाटतं अरे इट्स नॉर्मल. तर हाच फरक आहे. कारण का की तुमचं जे ऑरा आहे, मी तुम्हाला सांगितलं की हा स्पीड ऑफ लाईट आहे, तर तो लाईट हा काय तयार करतो, तुमचं इम्प्रेशन तयार करतो. त्याला आपण काय म्हणतो एक लेअर. तर त्याच्यामध्ये जे वेवलेंथ आहेत त्या वेवलेंथ आपल्या मनाशी जुडतात, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. तर ते फील्ड जेव्हा आपल्याला इंटरॅक्ट करतं तर ते फील्ड एकतर निगेटिव्ह असतं किंवा पॉझिटिव्ह असतं. आणि जर तुमची फ्रिक्वेन्सी जर का पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला तोच व्यक्ती पॉझिटिव्ह वाटेल जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे. तर तुम्ही हे थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड वापरून स्वतःला थोडंसं अंडरस्टँड करून हे तुम्ही जाणू शकता. परंतु यासाठी तुम्हाला थोडंसं ट्रेनिंग्स किंवा माइंडफुलनेस तुम्ही आधी केलेलं असेल तर तुम्हाला जास्त लवकर समजतं. किंवा तुम्ही रेकी हिलर असाल किंवा तुम्ही प्राणी हिलर असाल किंवा तुम्ही एखाद्या कोणा धर्मगुरूला फॉलो करत असाल तर तुम्हाला हे लवकर समजणं शक्य आहे इतरांच्या तुलनेमध्ये. परंतु हे इझी आहे, परंतु तुम्हाला त्याच्यावर काम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. सामान्य लोकांना हे इतकं लवकर समजत नाही जितकं त्या लोकांना समजतं असं. तर पुढचा प्रश्न असा आहे की आज आपण बघतो की अनेक तरुणांना जॉब मिळत नाही किंवा ज्यांना मिळाला आहे त्यांचा टिकत नाही. तर याच्यामागे ऑरा इम्बॅलन्स कारणीभूत असतो का? हां, एव्हरीथिंग इज मेड ऑफ व्हायब्रेशन. व्हायब्रेशन क्रिएट्स एनर्जी, एनर्जी क्रिएट्स मॅटर. तुमची बॉडीच्या आसपास ज्या 4 बॉडी आहेत मी तुम्हाला सांगितलं की फिजिकल म्हणजे भौतिक शरीर, नंतर तुमचं प्राणशरीर, मनोमय शरीर, ज्ञानमय शरीर आणि आनंदमय शरीर. तर तुम्ही फक्त भौतिक शरीरावरच बघताय की काय प्रॉब्लेम्स येत आहेत, काय अडचणी येत आहेत. परंतु खरी गोष्ट काय आहे की प्रॉब्लेम तुमच्या ऊर्जेतनं येत आहेत. तर त्या नकारात्मक लहरी तुमच्यावर इम्पॅक्ट करतायत आणि त्यातून तुमचा मूड स्विंग होतोय, तुमचा माइंडसेट चेंज होतोय, तुमचं ॲरोगन्सी वाढते आहे, तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत. तर याचं इम्पॅक्ट तिथे तज्ज्ञ लोक जी बसलेली असतात ती तुम्हाला ऑब्झर्व करतात. ती तुम्हाला 2, 3, 4, 5 तास बघतात तुमच्याकडे, तुम्हाला जाणून थांबून ठेवतात.
आणि त्यांची टीम असते, जागोजागी कॅमेरे असतात, जागोजागी त्यांची माणसं असतात, तुमच्या आसपास फिरतात आणि तुम्हाला प्रत्येक क्षणाला नोटीस करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर शांतता आहे, तुम्ही रिलॅक्स्ड आहात, तुमच्या आतमधलं त्यांना ते कळतं की इज व्हेरी गुड गाय, तर ते तुम्हाला काही क्षणामध्ये ते तपासतात. परंतु प्रोटोकॉलच्या माध्यमातून ते तुम्हाला 2-3 राऊंडमध्ये सिलेक्ट करतात. परंतु काही लोक तिथं स्ट्रगल करत असतात, कारण त्यांना भीती वाटते की मला जॉब मिळेल का नाही. कारण त्यांच्या शरीरात 7 चक्र आहेत, ते 7 चक्रामध्ये जे मूलाधार चक्र आहे ते त्यांचं डिस्टर्ब असतं. तर त्याचं नाव काय, मूलाधार. तर तोच त्याचा मूळ आधार जो डिस्टर्ब्ड आहे. तर तुम्ही सांगा की त्याची भावना कशी डिस्टर्ब होईल. कारण त्याला जर का स्वतःला भीती वाटत आहे, तर वाटतं का त्याला की मला हा जॉब मिळेल. बिंदास्त नाही मिळणार, म्हणजे त्याला मिळणारच नाही, कारण तो बिंदास्त नाही. पण जर एखाद्या व्यक्तीचा मूळ स्ट्रॉंग आहे, तो कॉन्फिडंट आहे, त्याला माहिती आहे येस मी चांगला अभ्यास केला आहे, मी खूप छान प्रिपरेशन केलं आहे आणि मला ही नोकरी मिळाली पाहिजे, मी असं त्याचा संकल्प पण घेतला असतं की मला ही छान नोकरी मिळावी, तर ती एनर्जी फ्लो करते आणि तीच एनर्जी इम्पॅक्ट करते समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याची वेवलेंथ जुळते आणि मग त्याला चांगला जॉब मिळतो. तर अशा आमच्या निदर्शनामध्ये आजपर्यंत आम्ही 12,000 लोकांना याचं लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिलेलं आहे, ते सुद्धा ऑफलाईन. आज ऑनलाईनच्या जमान्यामध्ये आम्ही ऑफलाईन ट्रेनिंग का देतोय, कारण की याबद्दल आपल्या भारतीय समाजामध्ये विश्लेषण करणारे मंडळी फार कमी आहेत आणि गाफील करणाऱ्या मंडळींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर आम्हाला कुठंतरी विज्ञान संघ अध्यात्म संगम करून या तरुणाईला डेव्हलप करायचं आहे, कारण की संतती जरी आपली असली तरी संपत्ती राष्ट्राचीच आहे. आमचा एक युवा बिघडला म्हणजे नुकसान आमचंच आहे. तर आम्हाला या तरुण पिढीला असं काही घडवायचं आहे की ज्यामध्ये ज्ञान असेल, प्रेम असेल, आनंद असेल, शांतता असेल, स्पिरिच्युअलिटी असेल आणि सोबत समृद्धीसुद्धा असेल. तर हा युवा आजकाल भरकटलेला आहे. याच्या हातामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, 24 तास तो डेटा सोबत असतो. तर यामुळे काय झालं की त्याचं खानपान चेंज झाले, त्याचे विचार चेंज झाले, त्याची संगत चेंज झाली आहे आणि परदेशामध्ये याच्या विरुद्ध अगदी ते लोक आपल्या कल्चर अडॉप्ट करतायत, आपलं स्पिरिच्युअलिटी अडॉप्ट करतायत. तिथं अग्निहोत्राचे विद्यापीठ ओपन झाले, तिथं ऑरा स्कॅनिंगवर काम चाललं आहे, तिथं माइंडफुलनेसवर काम सुरू आहे, तिथल्या महिला भारतीय पोशाख परिधान करतात. म्हणजे हे सर्व आम्ही बाहेर देशात जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की अरे बापरे, हा आपला इंडिया तर नाही ना, पण भारतामध्ये चित्र त्या विरुद्ध आहे. तर आता आम्ही दोघांनी असा निर्णय घेतलेला आहे की मी आणि माझे बंधू की बाबा आता हे आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे घराघरात न्यायचे. नंतर महाराष्ट्र झाल्यानंतर आम्ही पुढचं राज्यवाईज पुढे जाऊ. त्याकरता आम्ही आता जवळपास 1100 लोकांची टीमसुद्धा तयार करणार आहोत. तर प्रत्येक मतदारसंघातून आम्ही त्या ठिकाणी 4 ते 5 असोसिएट आम्ही निर्माण करणार आहोत, जे प्रत्येक स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जाऊन त्या लोकांना अवेअर करतील आणि आम्ही त्यावर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक या दोघांचा एक संगम करून त्यांना हे सांगू की हे आपल्या जीवनामध्ये किती इम्पॉर्टंट आहे. म्हणजे असं म्हणतात की एखादा व्यक्ती गरीब आहे, तर तो गरीब कशाने आहे, तो म्हणतो की आपण म्हणतो की तो विचार करत नाही चांगला, तो वेगळे विचार करतो. तसं नाही, विचार तो डोक्यातून करत नाही आहे, विचार तो करतो आहे आज्ञाचक्रातून. आज्ञाचक्र दोन्ही भुवांच्या मध्ये आहे, कारण क्लॅरिटी नाही, इंटेन्शन नाही, पर्पज ऑफ लाईफ माहीत नाही, दुविधा अवस्था आहे, डोकेदुखी सुरू झालेली आहे, मायग्रेन आहे, हे त्याचे लक्षण आहेत. तर मी प्रत्येक वेळा म्हणतो की आज्ञा द्या, तुम्हाला हवं आहे काय. तर एक शाहरुख खानचा डायलॉग आहे की पुरी कायनात तुमको मिलाने में लग जाती है जिसको तुम चाहते हो. हे शाहरुख खानसाठी ठीक आहे, पण आपल्याकडे ठीक आहे का नाही, पण आपल्याला त्यावर कार्य करणं पण तितकंच गरजेचं आहे. तर अगदी त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्याला, जो आपला युवा विद्यार्थी आहे, जो युवक आहे, युवती आहेत, तर यांचं डिस्ट्रॅक्शन जास्त वाढत चाललं आहे आणि आम्ही यांना अट्रॅक्शन, तुम्हाला काय हवं आहे, अट्रॅक्ट काय करायचं आहे ते आम्ही यांना सांगतो की तुम्ही उच्च शिक्षण अट्रॅक्ट करा, चांगला जॉब अट्रॅक्ट करा, चांगला लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करा. तर तुम्ही त्यासाठी माइंडफुलनेस आणि ऑरा स्कॅनिंग समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 7 चक्राची एनर्जी कशी कार्य करते हे जर समजलं, तर तुम्हाला जॉबच काय, तुम्ही उत्तम व्यावसायिक बनाल, तुम्ही उत्तम जीवनसाथी बनाल, तुम्ही उत्तम नागरिक बनाल. तर याच्यामागचं हे फार मोठं जे जगाला भुरळ पाडणारं सत्य आहे ते म्हणजे बिघडत चाललेली तरुण तरुणी. तर या तरुण तरुणाईला आता आम्हाला वैज्ञानिक संकल्पनेतून अध्यात्माच्या वारशाकडे न्यायचे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपले जे 7 चक्र आहेत त्याच्यापैकी सगळ्यात जास्त कोणतं चक्र करिअर इन्स्टॅबिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतं? ओके,
तर करिअर इन्स्टॅबिलिटी जर आपण बघायला गेलो तर की याच्यामध्ये 2 चक्रांचा समावेश आढळून येतो. प्रथम मूलाधार, कारण त्याचं फाउंडेशन गडबड करत आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी भावना आहे ती सारखी स्विंग होत आहे. म्हणजे त्याला सारखं स्वतःवर अपराधी बोध भावना येते किंवा मला जॉब मिळत नाही म्हणून फ्रस्ट्रेशन येतं आहे किंवा त्याचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही म्हणून तो स्ट्रेसमध्ये येतो आहे. तर ह्या 2 चक्रावर याचा जास्त परिणाम येतो. त्यामुळे या व्यक्तीला ह्या 2 चक्रावर काम करणं अतिशय गरजेचं आहे. प्रथम मूलाधार आणि दुसरं म्हणजे स्वाधिष्ठान. बरं, तर आता पुढचं आपण आम्हाला सांगा की कॉन्फिडन्स आणि डिसिजन मेकिंग जे जॉबमध्ये खूप महत्त्वाचं असतं त्याचं आपल्या ऑराशी किती जवळचा संबंध आहे? हां, मी तुम्हाला ते सांगतो की कॉन्फिडन्स आणि डिसिजन मेकिंगचं जे काही उदाहरण आहे तर ते कॉन्फिडन्स तुमच्या मणिपूर चक्राशी संबंधित आहे, जे तुम्हाला पॉवर देतं, एन्थुझियाझम देतं, तुम्हाला तेज देतं, तुम्हाला नेम देतं, फेम देतं. आणि डिसिजन मेकिंग जे आहे ते तुमचं आज्ञाचक्राशी संबंधित आहे, जे दोन्ही भुवयांच्यामध्ये आहे. तर आज्ञाचक्रामध्ये क्लॅरिटी आहे, क्लिअर वॉयन्स आहे, निर्णय स्पष्टता आहे. तर हे 2 चक्र या गोष्टीला कारणीभूत आहेत. तर विद्यार्थी जीवनामध्ये या 2 चक्रावर कार्य होणं म्हणजे फार गरजेचं आहे. कारण का की जर मणिपूर चक्र आपलं डायजेस्टिव्ह सिस्टमसोबत जोडलेलं आहे तर तुम्ही सात्विक जेवलं पाहिजे, तुम्ही जंक फूड टाळलं पाहिजे, तुम्ही वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर अभ्यासाचं तंत्र तुम्ही आखलं पाहिजे आणि आपले विचार कसे ठेवायचे याचंसुद्धा आपण माइंडफुलनेसच्या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी जीवनामध्ये मणिपूर चक्र आणि आज्ञाचक्र अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात की सतो, रजो आणि तमो या गुणांचा आपल्या यूथच्या निर्णयांवर कसा प्रभाव पडतो? हो, आता सतो गुण, रजोगुण आणि तमोगुण यामध्ये काय डिफरन्स आहे की सतो म्हणजे सात्विक, जे अनंत आहे, इन्फायनाईट आहे आणि पवित्र आहे, जिथं काही संपणारच नाही आहे. तर तिथं काय आहे की कॉस्मिक ऊर्जा आहे, नंतर सत्याचा मार्गाचा प्रकाश आहे. रजोमध्ये काय आहे की त्याला याचा जो रजो गुण आहे तो रजोगुणाकडे कधी जातो जेव्हा तो सत्वाकडे कधी जातो जेव्हा तो रजोमध्ये त्या गोष्टी डिसाईड करतो की हां मला हे हवं आहे का ते हवं आहे. परंतु तिथं दुविधा अवस्था बऱ्याचदा निर्माण होते. पण जर तमोमध्ये असेल तो विद्यार्थी किंवा ती विद्यार्थिनी तर त्यांच्यामध्ये काय आहे की जंक फूड खाणे किंवा ॲरोगंटली बोलणे किंवा पटकन रागवणे, शॉर्ट टेम्पर्ड होणे आणि इनसिक्युरिटी फील होणे. तर ह्या 3 गुणांचा म्हणजे आपण त्याला म्हणतो की बिहेवियर पॅटर्न किंवा सायकोलॉजी म्हणतात की बाबा या माणसाचं मानसिक तणाव जास्त आहे याला. तर हे 3 गुण काय करतात, त्या व्यक्ती स्वभाव दर्शवतात. जर तुम्हाला तमस गुणाचं उदाहरण बघायचं झालं तर त्याला राग लवकर येईल, तो लवकर चिडेल किंवा त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला असं स्ट्रेस जाणवेल. रजोमध्ये काय तो प्रयत्न करणार की बाबा चांगलं काय वाईट काय मला बाय फॉरगेट करायचं आहे. मग एखादे सर भेटले की हां सर तुम्ही मेडिटेशन करा, तर तो लगेच नाही करणार. तो त्याला 2-4 दिवस वेळ देईल, महिना वेळ देईल, 1.5 महिना वेळ देईल, पण नंतर म्हणणार नाही हे कामाचं आहे. तर तो रजोमध्ये आत्ता आलेला आहे. पण जर तो त्यात टिकला 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, तर तो व्यक्ती 1,00,000% सत्वाकडेच वळणार. आणि मग त्याच्या लाईफमधले जे काही हडल्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, हळूहळू ते कमी आणि ते नंतर संपून जाणार. म्हणजे रजो हे ट्रान्झिशन सारखं आहे. तमो टू सतो याचं. येस, तर तुम्हाला रजोमधून सत्वाकडे येण्यासाठी तुम्हाला माइंडफुलनेस आणि औरा आणि सप्तचक्र हे फार मदत करतात. म्हणजे तुमचा प्रवास इतका चांगला सुखकर होतो की 6 महिन्याचा वेळ लागणार असेल, जर तुम्ही हे स्कॅन करून तुम्ही हे जर का बघितलं असेल तर तुमचा हा प्रवास लवकर चांगल्या प्रकारे सुरू होतो, ज्याचा वेळ हा निम्मा होऊ शकतो, म्हणजे 6 वरून 3 वरू शकतो आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा याचा फायदा बाय डिफॉल्ट होऊ शकतो. बरोबर. आणि आपण बघतो की आजकाल लग्न पटकन ठरत नाहीत किंवा कोणाचं लग्न झालं असेल तर ते टिकत नाही फार काळ. तर त्याचा आणि ऑरा इम्बॅलन्सचं कसं कनेक्शन आहे? हां, तर आपल्या शरीराचे 7 चक्र आहेत. त्या 7 चक्रामध्ये जेव्हा ती खालची 3 चक्र जे असतात म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, येथे जेव्हा काही ऊर्जा म्हणतात की डिस्टर्ब होतात किंवा ती ऊर्जा अडकते, तर त्या व्यक्तीमध्ये कलह, नैराश्य, न्यूनगंड किंवा अपराधी भावना किंवा जेलसी किंवा आपण त्याला म्हणतो की संशय वृत्ती ही जेव्हा वाढते आणि विकोपाला येते तेव्हा खटके उडतात. तर वैवाहिक जीवनात कलह वाढतात, म्हणजे डिवॉर्सपर्यंत या गोष्टी जातात. आणि लग्न जुळवण्याच्या आधीसुद्धा
याच ऊर्जेत जर तो एखादा व्यक्ती असेल तर तो समोरच्या व्यक्तीच्या औराशी मॅच नाही होत. ती स्त्री असेल तो पुरुष असेल तर ती स्त्रीला तो आवडला जरी पण तिचा आतमधला आवाज येईल की नाही नाही तो आपल्याकरता योग्य नाही आहे. हालाकी तो वेल सेटल असेल, त्याला चांगला जॉब असेल, गाडी असेल, 2 BHK 3 BHK फ्लॅट असेल किंवा त्याच्याकडे भरपूर ॲसेट्स जरी असेल पण ती जर व्यक्ती हुशार असेल तर ती म्हणणार की नाही नाही हा माझ्या औराशी मॅच नाही होत आहे. कारण काय की त्याच्या आतील जी ऊर्जा आहे ती सांगते की आय एम नॉट ॲबल टू डू दिस मॅरेज विथ यू. आणि ती म्हणते की नो आय डोंट वॉन्ट दिस पर्सन बिकॉज युअर अँड माय ऑरा इज नॉट मॅचिंग. म्हणजे ती सांगते, तिचा आतमधला वॉईस सांगतो की हा तुझ्यासाठी योग्य नाही. तर याचा अर्थ काय होतो की तुमचा जो बिघडलेला औरा आहे त्यामुळेच इथे बाधा उत्पन्न होतात. मग बरेचसे लोक काय करतात की मग ते कुंडली जुळवतात किंवा ते काय काय नवीन नवीन पट्टी बिट्टी करतात. परंतु मला एक सांगायचं आहे की विज्ञानाचं युग आहे, आज आपण 21 सेंचुरीमध्ये राहतो. तुम्ही ऊर्जेचा अभ्यास का नाही करत आहे? निकोला टेस्ला काय म्हणले, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड द ट्रूथ अबाउट युनिव्हर्सल, इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड ट्रूथ अबाउट युनिवर्स, यू हॅव टू थिंक टर्म इन व्हायब्रेशन, एनर्जी अँड फ्रिक्वेन्सीज. वेन यू चेंज युअर फ्रिक्वेन्सी युअर लाईफ विल चेंज. तर अगदी त्याप्रमाणे की एनर्जी फ्लोज वेर इंटेन्शन गोज. तर जिथं तुमचं लक्ष जाणार तिथं ऊर्जा वाहणार आहे. मॅटर नाही करत की ते कुंडली जोडलीच पाहिजे किंवा तुमचा औरा मॅच होणं गरजेचं आहे. तर आतमधलं प्रेम मॅच झालं तर ते बाह्य जगामध्ये दिसणारच ना. तर तिथे हा औरा तुमचं लग्न जुळवणे असो किंवा वैवाहिक कल असो तिथं हा 100% इम्पॅक्ट करतो. जर तुमचा औरा पॉझिटिव्ह आहे तर तुम्हाला ते लवकर जुळणार. त्यासाठी तुमचं स्कॅनिंग आणि तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्यात भरकट राहिलात तर तुम्हाला ते काही समजणार नाही आणि जगात तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही शेवटी कन्फ्युजच होसाल कारण तुम्हाला ऊर्जेबद्दल काहीच माहीत नाही. आणि सर्व गोष्टींचं कारक ऊर्जा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की E=mc², एनर्जी = मास इंटू स्पीड ऑफ लाईट. परंतु हा O=mc² आहे. आपल्या शास्त्रज्ञांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेले की एनर्जी नेदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. अगदी त्याचप्रमाणे जर तो औरा मॅच होत नसेल तर ते विवाह जुळणारच नाही. तुम्ही किती पैसे द्या आणि काही करा आणि जुळलं तरी तो डिस्टर्ब जर असेल तर तो पुन्हा काहीतरी खटके वाजवणार आणि मग त्या दोन्ही जीवांमध्ये जे काही खटापट होणार आहे तर ते येणाऱ्या पिढीकरता सुद्धा त्रासदायक ठरणार. त्या दोन्ही कुटुंबाचं नाव कुठंतरी डॅमेज व्हायची शक्यता जास्त असते. आणि आपण समाजात बघतो की अशा काही भरपूर केसेस झालेल्या आहेत की जिथे या प्रकारामध्ये समाजाने खूप काही गोष्टी बघितल्या ज्या अतिशय नकारात्मक आहेत. तर आपलं म्हणणं हेच आहे की तुम्ही लग्नाच्या आधी मॅरेज काउन्सिलिंग जो प्रकार असतो तो केला पाहिजे. तुम्ही तुमचं ऑरा स्कॅन केलं पाहिजे, तुम्ही माइंडफुलने समजून घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही योग्य जसं तुम्ही जॉब निवडता तर तुम्ही लाईफ पार्टनर निवडला पाहिजे. त्याशी तुम्ही सायंटिफिकली डिवाईन गोष्टी केल्या पाहिजे. तर त्या गोष्टीमध्ये जर का एनर्जी वाढली तर तुम्ही सात्विकच असणार लाईफ टाईम. इव्हन तुमची येणारी पिढीसुद्धा तुमचा हा ऑरा वाढवेल पण तो खाली देणार नाही. आता तुम्ही बघा की जैन कम्युनिटीमध्ये, मारवाडी कम्युनिटीमध्ये काय काय एक गोष्ट महत्त्वाची काय आहे, इथिक्स. तर हे त्यांच्या 4-5 जनरेशनपासून त्यांना मिळत आलेलं ज्ञान आहे, संस्कार आहेत की व्यवसायासाठी आपण कोणालाही फसवायचं नाही, कोणालाही चुकीचं सांगायचं नाही. भले व्यवसाय हो ना हो पण इथिक्स फॉलो करायचे. मग तसंच आपण जे काही करू तेच आपली पुढची पिढी करणार. म्हणून आता ह्या तरुणाईने हे लक्षात घेतलं पाहिजे की या विज्ञानवादी युगामध्ये आपला औरा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. तुम्ही कुंडली बघा, आमचं म्हणणं नाही, ते पण एक सायन्स असेल कदाचित, आय डोंट नो, कारण मला कधी वेळ नाही आली तशी बघायची. पण आय बिलीव्ह इन एनर्जी. तर मला म्हणायचं आहे की तुम्ही बघा, परंतु ह्या दोन जीवाचं मिलन जेव्हा होणार आहे तेव्हा तो आत्मिक संवाद होणं जास्त गरजेचं आहे ना की शारीरिक. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला आवडतो तर तो तुम्हाला का आवडतो बरं? आपण हां तो सुंदर आहे, स्मार्ट आहे, नाही, हे रॉंग आहे. हे नाही, त्याचा ऑरा तुम्हाला मॅच होतोय म्हणून तो तुम्हाला आवडतोय. भले तो सुंदर असो किंवा नसो, मॅटर नाही करत. आज एक्झाम्पल घ्या की आपल्याकडचा स्मार्ट हिरो आणि अल्लू अर्जुन, तो तर नुसता असंच करतो पण लोकांना किती आवडलाय. त्यात ते दिसत पण नाही, डोळे पूर्ण दाढी आहे, डोळे थोडे दिसतात, पण तो आवडला का? कारण त्याच्या आतमधलं जे चैतन्य आहे, जे त्याचं स्पिरिच्युअलिटी आहे, ते लोकांना आवडते. म्हणून ती लोक दान धर्म करतात, चॅरिटी करतात आणि त्यांचं नाव हे त्यांनी कोरून ठेवले, त्यांना लिहायची गरज नाही. तसं आपण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे. की आता मी एक मागे फिल्म बघितली अखंडा नावाची, अखंडा 2. तर तुम्ही पण ती फिल्म बघा. मी प्रत्येकांना पण सांगतो की तुम्ही ती फिल्म बघा, आपल्या मुलांना पण दाखवा. त्यामध्ये इतकं छान दाखवलेलं आहे की तुम्ही बघून म्हणाल बापरे काय स्पिरिच्युअलिटी आहे.
तर हे सर्व आपल्या औरामध्ये आहे आणि औराच्या बाहेर आपलं जीवन नाही. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की नुसतं अट्रॅक्शन किंवा लॉंग टर्म कम्पॅटेबिलिटी हे आपल्या ऑराच्या पातळीवर कसं वेगवेगळं असू शकतं? तर आता यात दोन गोष्टी आहे, एक शारीरिक अट्रॅक्शन आणि एक आत्मिक अट्रॅक्शन. तर शारीरिक अट्रॅक्शन काय असतं, टेम्पररी फॉर्ममध्ये असतं. ओके, म्हणजे फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तर आपला जो औरा आहे तो क्लास आहे. जर तो आपण मेंटेन ठेवला, जर आपण अग्निहोत्र केलं, आपण माइंडफुलनेस, इनर इंजिनिअरिंग अशा काही गोष्टी जर समजा आपण सतत करत राहिलो, तर तो आत्मिक जो डिव्हिनिटीचा जो काही प्रभाव आहे तो व्यक्तीवर सदासाठी राहील, म्हणजे निरंतर राहील. तो थोडक्यात लॉंग टर्ममध्ये जाईल तो. परंतु तो व्यक्ती जर त्या गोष्टीमध्ये निरंतरता ठेवत नसेल तर त्याचं कुठंतरी डाऊनफॉल हा सुरू होऊ शकतो किंवा तो त्या मार्गातच असतो. तर तसंच आहे की एखादा व्यक्ती टेम्पररी गोष्ट आकर्षित करतोय का तो लॉंग टर्म आकर्षित करतोय हे त्याचं वैयक्तिक विषय आहे. परंतु जर त्याला समजलं की आपण हे सप्तचक्र, औरा, माइंडफुलनेस, तर ही लोक त्याच लोकांना आकर्षित करतील जी लोक या प्रवासामध्ये आहेत. आता आम्ही स्वतः दोघं जेव्हा जातो कुठं, सर पॉलिसी, सर स्टार हेल्थमध्ये मॅनेजर आहेत, तर त्यांच्यासोबत बऱ्याचदा जातो, मला प्रसंग येतो कधी कधी जायचा, तर त्यांना पण तसेच माणसं भेटतात जे स्पिरिच्युअलिटीमध्ये आहेत. तर आम्ही म्हणतो, अरे सर तुम्ही पण त्यामध्ये आहे का? म्हणजे त्यांच्यामध्ये हा 3 ते 4 महिन्यामध्ये झालेला बदल आहे की त्यांचा ऑरा मी स्कॅन केला. त्यांचा ऑरा हा आधी थोडासा ॲव्हरेज ऑरा होता आणि जेव्हा त्यांनी ते 40 दिवसाचं इंजिनिअरिंग केलं तर त्यांचा ऑरा जेव्हा चेक केला तर तो म्हणजे लार्ज, म्हणजे वाईड ऑरा होता तो. तर त्यांच्या आसपासची जे काही मंडळी ती सुद्धा आता चकित आहेत की अरे तुमचं कसं काय एवढं फास्ट. तर ते स्वतः लोकांना आता गाईड करतात की तुम्ही असं करा. तर हे काय आहे, आपलं आतमधून निघालेली हे अतिशय सूक्ष्म किरणे आहेत जे इतर किरणांना आपल्याकडे आकर्षित करतात. जर तुमचं ऑरा वीक असेल उदाहरणार्थ आणि माझा ऑरा जास्त स्ट्रॉंग असेल तर तो काय करतो, तो तुम्हाला पण ब्लेसिंग देतो की तुमचं कल्याण घडावं, तुमचं कल्याण व्हावं, तुमच्या आतून चांगलं कार्य घडावं. पण ही लोक थोडेसे हुशार असतात. कोण? ज्यांचा ऑरा स्ट्रॉंग आहे. ती काय करतात की निगेटिव्ह ऑरा लोक जात नाहीत कारण त्यांना ते डिस्टर्ब करायचं नसतं. तर ती काय करतात, नेहमी हायर लेवलला जायचा प्रयत्न करतात ऑलवेज. म्हणजे जी आज धर्मगुरू आहेत आपण म्हणतो त्यांचा आपण फॉलो करतो वगैरे, तर यांनी स्वतःवर साधे कार्य केले, मग नंतर त्यांना जगाने फॉलो केले. कारण याच्यामध्ये काय मी सांगितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे मॅग्नेटिक म्हणजे काय, चुंबकीय तरंग आहेत. तर जर चुंबकीय तरंग जर सकारात्मक असतील तर तुम्ही सकारात्मक लोकांना भेटाल. जर नकारात्मक असतील तर तुम्ही समजून घ्यायचं की तुमचा ऑरा डॅमेज झालेला आहे आणि तुम्हाला रिपेअर करायची गरज आहे. म्हणून आता तुम्ही आमच्याशी या ऑरा संबंधित जर काही तुम्हाला समस्या असतील किंवा काय, तर तुम्ही खालील दिलेला जो नंबर आहे आमचा, तो AI बॉट नंबर आहे, त्यावर तुम्ही तुमचं जे काही क्वेरी ते टाकू शकता. तर तो AI बॉट नंबर तुम्हाला काय करतो की तुमच्या प्रश्नांना उत्तर देतो आणि हा 24 आवर चालू आहे. तुम्ही त्याला विचारलं की ऑरा म्हणजे काय, त्यात कोणते चक्र असतात, तर तुम्हाला पूर्ण माहिती देईल. आणि तुम्हाला त्यातनं नाही समजलं किंवा काय, तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट देऊ शकता. आमच्या टीमसोबत तुम्ही कनेक्ट करू शकता आणि आम्ही तुमचं ऑरा स्कॅनिंग करून तुम्हाला 1 वर्षासाठी याचं पूर्ण ट्रेनिंग आमच्या ॲपद्वारे आम्ही देऊ शकतो. तर आता आपण सोल्युशन पार्टकडे वळूया की हा आपला जो ऑरा आहे तो आपल्याला बदलता येतो का, आणि हा ऑरा बदलण्यासाठी काय प्रॅक्टिकल वेज अवेलेबल आहेत? हां, तर खूप छान प्रश्न आहे हा, की आपण थोडंसं बॅक जाऊया 10 वर्षापूर्वी, की आपल्या घरी जेव्हा एखादा सण, म्हणजे आजी आजोबा, आता आपण सिटीमध्ये राहतो पण खेड्याकडे, तर काय व्हायचं की आपली आजी असं ऑप्शन करायचं आपल्याला, ऑप्शन 7 टाइम्स. तर ते कापूर त्यामध्ये नाही का, ते असं दिवा वगैरे आणि सोन्याचं वगैरे असं अंगठी वगैरे. तर सोनं काय करतं, एनर्जीला होल्ड करतं. ओके. आणि जी फायर आहे ती काय करते, जी 7 चक्रातली निगेटिव्हिटी जी आहे, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहता, विशुद्धी, आज्ञा, सहस्रार, 7 टाइम जेव्हा क्लॉकवाईज फिरतं ना तेव्हा तुमचं 7 चक्र क्लीन होतात. आणि जर जास्त निगेटिव्हिटी आहे तर ती त्या व्यक्तीला कळायची की अरे कुछ तो लफडा हुआ आहे, तर ते परत अँटी क्लॉकवाईज 7 टाइम्स फिरवायचे. म्हणजे इकडनं पण क्लीन आणि तिकडनं पण क्लीन, मग आतमध्ये यायचा. किंवा मग जर साऊथ इंडिया जर तुम्ही गेलात तर एखादं ते मोठं काय असतं, ते भोपळा, आपल्या भाषेमध्ये भोपळा, कवळं त्याला म्हणतो आपण. तर ते त्यावर असं ते फोडायचे. तर ते काय करायचे, तर त्यामध्ये एनर्जीला
कॅप्चर करायचे आणि तिला अशा जागी नेऊन टाकायची जिथं कोणी येत जात नाही तिथे फोडून टाकायचे. तर ते व्हायब्रेशन निगेटिव्ह ते ॲब्झॉर्ब झाल्यावर ते तिकडे बाहेर इरेज व्हायचे. किंवा आपण नजर वगैरे पण काढतो, नजर तो पण उतारणे वगैरे त्याचाच म्हणतो. प्रकार आहे. तर याला आपण म्हणतो ओरा क्लिन्झिंग. तर हा ओरा जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचा असेल तर माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही 7 चक्र मेडिटेशनकडे जास्त फोकस केला पाहिजे. नंतर माइंडफुलनेस तुम्ही करत असाल तर तुम्ही अजून त्यात जास्त काम करणं गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की काही लोक यामध्ये ना बऱ्याचदा भरकटतात. म्हणजे बाय डिफॉल्ट करतात, कोणी सांगितलं म्हणून करतात, करायचं म्हणून करतात आणि नंतर मग त्यांना समजा काही अडचणी आल्या तर फ्रस्ट्रेट होतात. म्हणून त्यांना आमचं म्हणणं एकच आहे की बाबा तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला आम्ही पहिल्या गिअरपासून टॉप गिअरपर्यंत सांगतो की तुमची गाडी कशी पळवायची आहे नाही का, आणि तिला कसं कुठं ब्रेक का मारायचं आहे, कसं करायचं आहे, कसं त्याचं असणार आहे, पूर्ण सिस्टम समजून घ्या. नाहीतर तुम्ही काय करसाल, एका वळणावर जासाल, गाडीचा ब्रेक लागणार नाही आणि गाडी उलटी होईल. असं होण्यापेक्षा तो ब्रेक का मारायचा आहे, त्याचं फिजिक्स काय म्हणतं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे, ते कोणत्या तत्वाशी निगडीत आहे, त्याच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज तुमच्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करतील, तर या सर्वांचं उत्तर त्या 18 पानांच्या रिपोर्टमध्ये आम्ही त्यांना देतो. जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांना कोणत्या समस्येला सामोरं जायची गरज पडू नये. आणि आमचं म्हणणं असं आहे की एका माणसाने कुटुंबाचं ध्यान केलं तर ते संपूर्ण कुटुंब येत्या 6 ते 7 महिन्यात ध्यान करायला लागते. तर आमचा असा फार मोठा अनुभव आहे आणि आम्ही स्वतः त्यामध्ये आता बघत आहोत. आणि खूप मोठे डॉक्टर्स लोक जे आहेत, IT प्रोफेशनल्स आहेत, या मार्गामध्ये येत आहेत. आज मोठ्या संस्था आहेत, त्यांना ट्रेनिंग देत आहेत. तर तेच अगदी. परंतु एक गोष्ट मात्र महत्त्वाची काय, कमिटमेंट. जर कमिटमेंट नसेल तर मात्र मग हे सगळं उलताफुलतं करणार तुम्हाला. म्हणजे डिस्टर्ब पहिला अंदर होगा, बाद में बाहर होगा. तो इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ यू हॅव टू लुक इन साईड, डोंट लुक आउटसाईड. सर म्हणतात ना की अहम ब्रह्मास्मी. तर याचा अर्थ असा नाही की मी ब्रह्म आहे, परंतु ब्रह्म माझ्यात आहे आणि मी ब्रह्माचाच आहे, याचा अर्थ असा आहे. तर ते समजणं गरजेचं आहे की शिवोहम, शिव माझ्यात आहे, शिव माझा आहे. आनंदोहम, आनंद माझा आहे, मी आनंदात आहे. बुद्धिहोम, बुद्धोहम, बुद्धी माझी आहे, मी बुद्धीमध्ये पण आहे. आणि नंतरचं ते काय असतं एक शेवटचं काय त्याला म्हणलं माहीत नाही, मुक्तोहम, म्हणजे मी मुक्त आधीपासूनच होतो आणि मी मुक्तच आहे. तर हे तसंच आहे, शिवोहम, आनंदोहम, बुद्धोहम, मुक्तोहम. परंतु आपण काय करतो, गोष्टीला होल्ड करतो, जकडून ठेवतो, ओझं डोक्यावर घेऊन चालतो, म्हणजे स्पीड कमी करतो ऑटोमॅटिक. तो स्पीड कमी नाही करायचा, त्याला फक्त पाहत राहायचं, जस्ट ऑब्झर्व. आणि मग तुमचं जीवन बदलायला लागतं. म्हणजे एकदा औरा कळलं की जीवन 100% बदलतं. तर माझं एक सजेशन आहे की तुम्हाला खरंच या पृथ्वीवर लाईफ जगायचं असेल चांगलं, खूप सुंदर, तर मला असं वाटतं की तुम्ही एकदा औरा स्कॅन केलं पाहिजे. आणि आता त्यासाठी आमचा जो काही सरांचा अनुभव 18 वर्षाचा आहे, माझा अनुभव 12 वर्षाचा आहे. तर इथे आम्ही आमची जी कंपनी आहे त्याचं नावच आहे अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी. अद्वैत म्हणजे जे सुप्रीम आहे, जे डिवाईन आहे, जे अनंत आहे, जे कधी संपणारा नाही. आणि तो माइंड जो क्षणात दुबईत जातो, क्षणात लंडनला जातो, क्षणात जापानमध्ये जातो, तो माइंड. आणि त्याच्यातून डिस्टर्ब होणारी जी काही गोष्टी आहेत, जसं की तुमचं हेल्थ आहे, वेल्थ आहे, याला जर का तुम्हाला रिकवर करायचा असेल तर तुम्हाला अद्वैत माइंड काय ते समजलं पाहिजे. आणि अद्वैत माइंडमधनं वेल्थ औरामध्ये कशी येते ते समजलं पाहिजे. म्हणजे तुम्ही या पृथ्वीतलावर आनंदी, सुखी, संपन्न जीवन जगण्यास पात्र ठराल. नाहीतर तुमच्याकडे पैसा आहे परंतु ज्ञान नाही, घे फॉर्च्युनर, घे थार, ठोक कुठं जाऊन. हे असं आपण आधी होताना पाहिलेलं आहे. परंतु काही लोकांकडे खूप ज्ञान आहे, पैसे पण नाहीत, असं पण आपण होताना पाहिले. दोन्ही गोष्टी आता आम्हाला करायचं काय, बाबा अद्वैत माइंड वेल्थमध्ये ये आणि सगळं घेऊन जा. आम्हाला पण तुम्हाला द्यायचंच आहे, आम्ही काही सोबत नेणार नाही आहे. परंतु आम्हाला आमच्या ऋषीमुनींवर गर्व आहे की त्यांनी जर का हे लंडनला शिकवलं, त्यांनी अमेरिकेत शिकवलं, त्यांनी विमानं काढली, त्यांनी जहाजं बनवली, त्यांनी फोन बनवले, त्यांनी मोबाईल बनवला. तुम्ही का नाही बनवताय? तर तुम्ही ते बनवलं पाहिजे, तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे. जर हे नाही समजलं तर परत पहिले पाडे 55 होतील. म्हणून आता आम्ही हे प्रत्येक स्कूल, प्रत्येक कॉलेज, प्रत्येक कॉर्पोरेटला हे घेऊन जात आहोत आणि आम्ही दोघं यात ताकदीने काम करत आहोत. तर आम्ही सर्व या पॉडकास्टच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करतो की
तुम्ही या मोहिमेमध्ये सामील व्हा. ही मोहीम नुसती भारतापुरती नसून ही संपूर्ण जगाला या मोहिमेची गरज आहे. तर मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो की तुम्ही या, कनेक्ट व्हा. आपण सर्व मिळून या जगाला जिंकू शकतो आणि या जगामध्ये प्रेम, आनंद, शांती याचा मेसेज देऊ शकतो. आपण हळूहळू आता या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोत. तर आम्हाला सांगा की याचं सोल्युशन म्हणून मेडिटेशन असेल, अग्निहोत्र असेल किंवा ऑरा बॅलन्सिंग टेक्निक्स असतील, त्याची सुरुवात आजच्या यूथनी नक्की कुठून केली पाहिजे? हां, तर मी तुम्हाला सांगतो की माझा अनुभवातून सांगतो की मी ज्या लोकांना शिकवलं आहे ती सगळी मुलं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची आहेत, पॉलिटेक्निक बॅकग्राऊंडची आहेत, नंतर फार्मसी बॅकग्राऊंडची आहेत, मेडिकल बॅकग्राऊंडची आहेत आणि काही विद्यार्थी ॲग्रिकल्चर वगैरे बॅकग्राऊंडचे आहेत. तर यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीमध्ये यांचा अभ्यास सुरू असतो. तर माझा आतापर्यंतचा असा अनुभव आहे की ज्याला क्वांटम फिजिक्स माहीत आहे, ज्याला बायोलॉजी माहीत आहे, ज्याला केमिस्ट्री माहीत आहे, तर या लोकांना माइंडफुलनेस आणि अग्निहोत्र जर यांनी समजून घेतलं तर मला असं वाटतं की या लोकांच्या लाईफमध्ये ना लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मेशन सुरू होईल. कारण की अग्नी काय करते, आपले विचार थांबवते आणि आपल्याला लवकर स्थिर करण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपण कोणत्याही प्रोग्रामला गेल्यानंतर आधी दीपप्रज्वलन करतो. मग ते प्रोग्राम कुठेही असू देत, स्कूलमध्ये असो, कोणा शाळेमध्ये असो, कोणा एखाद्या सभागृहामध्ये असू देत, कुठेही असू देत किंवा एखाद्या स्टेजवर असू देत, तिथं आपण आधी अग्नी प्रज्वलित करतो आणि मगच म्हणतो की नमस्कार. तर याचा अर्थ काय की अग्नी साक्षी आहे की तुम्ही काय करताय. तर माझं सजेशन असं आहे की जर तुम्हाला वाटतं की मला लवकर ट्रान्सफर व्हायचे, मला लवकर ट्रान्सफॉर्म व्हायचे, मला लवकर आनंदाच्या लहरीमध्ये यायचे, तर मी सांगेन की तुम्हाला अग्निहोत्रसोबत माइंडफुलनेस प्रथम पायरी आहे. आणि हे याच्यासोबत तुम्हाला पॅरलली 7 चक्रा ॲनालिसिस, 7 चक्रा मेडिटेशन तुम्हाला जास्त हेल्प करू शकतं. बरोबर. आणि तुमचा ऑरा क्लीन ठेवण्यासाठी हे तुम्हाला मदत करू शकतं. तर आता एक शेवटचा प्रश्न. तर आजच्या तरुणांसाठी तुम्ही एक स्पष्ट आणि प्रामाणिक असा संदेश काय द्याल? हां, तर मी आजच्या तरुणांना एक संदेश देऊ इच्छितो की या तरुणांनी 200% जीवन जगण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच काय की 100% स्पिरिच्युअल, 100% मटेरियल लाईफ. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद, ऐश्वर वाढल्यानंतर आपण डिव्हिनिटीचा एक्सपिरियन्ससुद्धा करणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून आमचं म्हणणं एकच आहे, मानो नाही जानो. तर माझं एका वाक्यात उत्तर हेच आहे तरुण पिढीला की तुम्ही या देशाचं भविष्य आहात. तुम्ही या संपूर्ण जगाला आपल्या भारताबद्दल एक ओळख निर्माण करणारी खूप मोठी पर्सनॅलिटी आहात. तर तुमच्यामध्ये दैवी गुण आहेत जे तुम्हाला प्रकृतीने दिलेले आहेत, जे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला इतकं प्रेमाने दिलेले आहेत. तर तुम्ही त्याचं कुठंतरी भान ठेवलं पाहिजे आणि आपल्या भारतासारख्या देशाला याचं नाव उंचावेल असं कामगिरी केली पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये 200% जीवनाचा तुम्ही मार्ग समजून घेऊन या ऑरा स्कॅनिंग, माइंडफुलनेसच्या माध्यमातून प्रगती केली पाहिजे आणि आपल्या आईवडिलांचं, आपल्या देशाचं नाव उंचावलं पाहिजे. मला अजून एक तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज तरुणीच्या वैवाहिक जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्यामध्ये 3 गुण असतात प्रामुख्याने. एक तमस, एक रजो, एक सतो. तर जर समजा जे मुलगा आणि मुलगी तामसिक आहेत तर तामसिक ऑरा जुळणार, जे रजो आहे तर रजोचं जुळणार, जे सात्विक आहे तर सात्विकसोबत जुळणार. पण एखादा तमो व्यक्ती रजोकडे गेला तर विवाह जुळणार नाही, कारण की त्यांचा आणि यांचा ऑरामध्ये डिफरन्स आहे. तर आजकालचे तरुणी काय करतायत की जंक फूड खातायत, बाहेर जास्त वेळ जागरण करतायत. त्यामुळे यांचा दिवसेंदिवस स्वास्थ्य खराब होत चाललेलं आहे, वैचारिक प्रदूषण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या समस्या येण्याची शक्यता आहे. तर हाच एक प्रमुख विवाह जुळणी संबंधी येणारा फार मोठा प्रॉब्लेम आहे, जो पालकांनी पण समजून घेतला पाहिजे आणि समाजाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझं एक वैयक्तिक मत आहे प्रत्येक पालकाला की जर तुम्हाला तुमच्या मुलीचा विवाह जुळवायचा असेल आणि तर तुम्ही मुलाचा आणि मुलीचा जर ऑरा स्कॅन केलात तर या ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून त्या मुलीचं एक प्री मॅरेज काउन्सिलिंग पण होईल आणि त्यांच्या ऑरातल्या काही त्रुटी जाणून आपण त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणून त्यांचं जीवन सुखी समृद्ध कसं होईल त्यावर आपण काम करू शकतो, जे लाईफ टाईम असेल आणि याचा फायदा दोन्ही कुटुंबाला होऊ शकतो. तर ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा 18 पानांचा रिपोर्ट येतो, ज्यामध्ये पंचकोश
याचा औरा असतो, त्याची औरा लेंथ असते, पंचमहाभूतांचा परिणाम कसा आहे, नंतर सप्तचक्रामध्ये कोणत्या कोणत्या ऊर्जा कुठे कुठे ब्लॉक आहेत का, त्यावर पूर्ण विश्लेषण निघतं आणि याचं 18 पानांचा रिपोर्ट हा तुम्हाला देण्यात येतो आणि त्यावर 1 वर्षासाठी मार्गदर्शन तुम्हाला उपलब्ध आहे. तर आजच्या पॉडकास्टमधून एक गोष्ट स्पष्ट झाली की हा प्रॉब्लेम तुमच्यात नाही पण तुमच्या ऑरामध्ये असू शकतो आणि हे सगळं बाहेरून नाही आतून बदलायची गरज असते. त्यामुळे जर तुम्हाला ऑराबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल आणि त्याच्याबद्दल योग्य गायडन्स हवा असेल तर आमच्या AI व्हॉट्सॲप असिस्टंटला हाय पाठवा. शिवाय तुम्हाला आशिष सरांशी कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही हा चॅटबॉट तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि ऑराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि बिझनेस अपॉर्च्युनिटीजसाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. थँक्यू सो मच.